श्री स्वामी समर्थ. जिथं स्वामी समर्थाचं नाव घेतलं जातं तिथं अडचणींचं आधार आपोआप निघून जातो. पण काही वेळा आपल्याकडे अडथळे, वाद, तंटे, व्यसन, मुलांची हट्टीपणा किंवा घरातलं असंतुलन इतकं वाढतं की रोजचं जीवन तणावपूर्ण होतं. मंडळी, तेव्हा या सगळ्याला अंत देण्यासाठी एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय आहे. तो म्हणजे स्वामी समर्थ तारक मंत्राचं पाणी. मंडळी, हा उपाय श्री स्वामी समर्थाच्या कृपेने कार्यरत होतो आणि 3 दिवसातच त्यांचे परिणाम अनुभवायला मिळतात. मंडळी, कधी कधी असं वाटतं घरात सगळं असतं पण समाधान नसतं. मुलं ऐकत नाही, पती पत्नीमध्ये मतभेद, राग, कटुता वाढते, कधी आर्थिक अडचणी तर कधी व्यसन, कधी नशीबच उलटं असं वाटतं. पण मंडळी, आज मी तुम्हाला एक असा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो स्वामी समर्थाच्या कृपेचं थेट माध्यम आहे. तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी. मंडळी, हे पाणी म्हणजे साधं पाणी नाही. हे पाणी म्हणजे स्वामींचं आशीर्वादार्थी तीर्थ आहे, जे तुमचं जीवन, मन आणि घर तीनही पवित्र करणार आहे. मंडळी, आता तो मंत्र कोणता, म्हणजेच तो तारक मंत्र कोणता? हा मंत्र म्हणजे तारक मंत्र, म्हणजेच तो तारतो. स्वामी समर्थांनी दिलेला हा मंत्र भीती, शंका, व्यसन, दुःख, नकारात्मकता आणि अडथळ्यांपासून तारतो. मंडळी, तो मंत्र आता मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. तसाच मंत्र तुम्हाला रोज म्हणायचा आहे. मंडळी, हा मंत्र तुम्हाला पाठ होत नसेल किंवा पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून हा मंत्र ऐकू शकता आणि मनातल्या सर्व इच्छा म्हणू शकता. मंडळी, तो मंत्र आहे: निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्यावधूत हे स्मर्तुगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारंभ घडवी ही माय, आज्ञा बिना काळ ही नाने त्याला, परलोकी ना भीती तयाला, अशक्य हि शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य हि शक्य करतील स्वामी. विभूती नमनाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचामृतात, हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडिती तया जया स्वामी घे हाती, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, हा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंडळी, आता आपण बघूया हा उपाय कधी आणि का करायचा. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. सकाळी स्नानानंतर पवित्र मनाने आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. मंडळी, काही लोक हा उपाय दररोज करतात. पण मंडळी, जर तुम्हाला दररोज हा उपाय करता येत नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी हा उपाय करू शकता. पण सध्या तरी 3 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय विशेषतः करावा जेव्हा घरात सतत वादविवाद होत असतील, मुलं हट्टी रागीट होत असतील, नवरा बायकोंमध्ये प्रेम हरवलेलं असेल,
कोणाला सतत आजारपण, मानसिक ताण, नजरदोष जाणवत असेल किंवा घरात नकारात्मक वातावरण जाणवत असेल आणि नवरा व्यसनात गुरफटलेली असतील तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. फक्त 3 दिवस हा उपाय करा आणि स्वतः फरक अनुभवून पहा. मंडळी, आता आपण बघूया तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी तयार करण्याची प्रक्रिया. पहिला टप्पा म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ कपडे घाला. घरात एखाद्या शांत, पवित्र ठिकाणी स्वामी समर्थाची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा. मंडळी, जर तुमच्याकडे देवघरात स्वामी समर्थाची प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर तुम्ही देवघरात समोरही बसू शकता. पण मंडळी, जर तुमच्याकडे देवघरातही स्वामी समर्थाची प्रतिमा किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही मनातच स्वामी समर्थाचं नाव घेऊन देवघरासमोर बसू शकता. त्यानंतर मंडळी, उदबत्ती, फुलं आणि एक छोटीशी दिवटी लावायची आहे. मन शांत करून 2 दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला म्हणा, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. मी आता निशंक आणि निर्भय आहे. मंडळी, दुसरा टप्पा म्हणजे एक स्वच्छ स्टीलचं किंवा तांब्याचं ग्लास घ्या. मंडळी, जर तुमच्याकडे स्टीलचा किंवा तांब्याचा ग्लास नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकचा ग्लासही घेऊ शकता. त्या ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरा. ग्लास पूर्ण पाण्याने भरला असावा. मंडळी, हे पाणी म्हणजे नंतर तुमचं अभिमंत्रित तीर्थ होणार आहे. मंडळी, दोन्ही हात त्या ग्लासवर ठेवा आणि डोळे बंद करा. मनात स्वामींची प्रतिमा आणा आणि श्रद्धेने म्हणायला सुरू करा स्वामी समर्थाचं तारक मंत्र, जे तुम्हाला मी वरती म्हणून दाखवलं आहे. मंडळी, जर तुम्हाला ते मंत्र पाठ नसेल किंवा पाठ होत नसेल तर तुम्ही या व्हिडिओमधला मी जो मंत्र म्हटला आहे तो तुम्ही लावू शकता. मंडळी, हा मंत्र फक्त एकच वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांकडे जे पण काही मागायचं आहे, तुमच्या ज्या इच्छा आहे त्या सर्व तुम्ही स्वामी समर्थांकडे मागू शकता. मंडळी, हे करताना मनात भीती न ठेवता श्रद्धा ठेवा. हे स्वामी, माझ्या घरात शांतता आणा, माझ्या मुलांना योग्य मार्ग दाखवा, माझ्या नात्यात प्रेम आणा. मंडळी, त्यानंतर मंत्र संपल्यावर हळूहळू डोळे उघडा आणि मनात म्हणा, हे श्री स्वामी समर्थ, या पाण्यावर तुमचं तारक तेज, कृपा आणि संरक्षण राहू दे. या पाण्याचं थेंब जिथं पडेल तिथं नकारात्मकता नाहीशी होऊ दे. माझं मन शांत होऊ दे. घरात एकोबा नांदू दे. प्रेम वाढू दे. असं स्वामी समर्थांकडे म्हणा. मंडळी, 5वा टप्पा म्हणजे आता हे पाणी म्हणजे स्वामी समर्थांचं अभिमंत्रित तीर्थ झालं आहे. हे पाणी वापरायच्या पद्धती आपण बघूया. व्यसनमुक्तीसाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्या व्यक्तीला हे पाणी 1 चमचा द्या. स्वामी समर्थ कृपा कर असं म्हणत द्या. त्यानंतर मुलं हट्टी असतील तर त्या मुलांना स्नानानंतर हे पाणी कपाळावर लावा आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ याला बुद्धी द्या. किंवा मग ते पाणी तुम्ही मुलांनाही पाजू शकता 1 चम्मच. त्यानंतर मंडळी, घरातील भांडण तंटे थांबवण्यासाठी दर सकाळी हे पाणी थोडं घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये शिंपडा. त्यानंतर पती पत्नी प्रेम वाढण्यासाठी दोघांनी एकत्र हे पाणी प्या आणि म्हणत राहा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना असं म्हणा आणि स्वामी समर्थांचं नाव घ्या. मंडळी, बाहेरील बाधा, नजर दोष किंवा आजारपणासाठी दररोज हे पाणी उजव्या हातावर घेऊन कपाळावर, छातीवर आणि घरच्या दारावर शिंपडा. मंडळी, 3 दिवसात परिणाम का दिसतो? कारण हे पाणी म्हणजे स्वामींच्या ऊर्जा तरंगाचं माध्यम आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने मंत्र म्हणता तेव्हा तुमची कपणशक्ती बदलते. घरातलं नकारात्मक स्पंदन शुद्ध होतो. भीती, तणाव, वैरभाव कमी होतो. स्वामी समर्थांची ऊर्जा त्या पाण्यात साठते आणि जेव्हा तुम्ही ते वापरता तेव्हा ते स्पंदन तुमच्या मनात आणि घरात प्रसारित होतं. मंडळी, महत्त्वाच्या सूचना सांगायच्या म्हणजे हा उपाय करताना मनात शंका ठेवू नका. मंडळी, जर शक्य असेल तर रोज त्याच वेळी करा. जर घरात तणाव असेल तर सर्वांनी मिळून हा उपाय करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा. मंडळी, स्वामी समर्थांचा संदेश म्हणजे जो माझ्या नावावर श्रद्धा ठेवतो
त्याचा मी भार उचलतो. त्यांच्या घरात मी स्वतः वावरतो. मग हे पाणी फक्त उपाय नाही तर स्वामींची उपस्थिती आहे. जिथे हे पाणी शिंपडलं जाईल तिथे स्वामी समर्थ स्वतः वावरतील. मंडळी, आता आपण बघूया तिसऱ्या दिवशी काय करायचं. 3 दिवसांनी जेव्हा तुम्हाला घरात शांतता, मनात हलकं वाटायला लागेल, तेव्हा त्या ग्लासातील उरलेलं पाणी स्वतः पिऊन टाकायचं किंवा मग आपल्या नवऱ्याला किंवा मुलांना द्यायचं. मंडळी, हे स्वामी या पाण्याने माझं जीवन शांत केलं, माझ्या घरात प्रेम आणि समाधान राहू दे, असं मनात म्हणायचं. मंडळी, शेवटचा संदेश सांगायचं झालं म्हणजे स्वामी समर्थ हे नावाचं तारक आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हा मंत्र म्हणजे तुमच्या भीतीवर विजय मिळवण्याचं शस्त्र आहे. फक्त श्रद्धा ठेवा, मन शांत ठेवा आणि हा उपाय 3 दिवस सतत करा. तिसऱ्या दिवशी स्वतः अनुभवाल घरातील हवा बदलती आहे, मुलं शांत झालीत, मन हलकं झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ तुमचं रक्षण करतायत. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. हे पाणी आता स्वामींचं तीर्थ आहे. मंडळी, जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज 1 ग्लास पाणी देवासमोर ठेवून स्वामी समर्थाचं तारक मंत्र म्हणून दररोज हा उपाय करा. खरंच तुमच्या जीवनात नक्की बदल होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.